नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत देवगड किल्ल्यावरती. पूर्वीपासून असलेलं गणपती मंदिर बघायला. ही पर्यटन स्थळ देवगड किल्ल्यापासून खूप जवळ आहे. हनुमान मंदिर, लाईट हाऊस, मिठमुंबरी बीच हा थोडा लांब आहे. नावणकोण धबधबा, देवगड बीच पण जवळ आहे 2 किलोमीटर. त्यानंतर विठ्ठल रखुमाई मंदिर, त्याच्यानंतर पवनचक्की गार्डन आणि आपलं देवा देवी मंदिर. या मंदिरासाठी आमच्या परिवाराने देखील देणगी दिली आहे. ही बघा नावं. चला तर मित्रांनो, आता आपण निघूया देवगड किल्ल्यावरती. मी आणि माझी बहीण, हिला तर नेहमी हायच लागलेली असते पुढे पुढे जाईल. आम्ही लाईट हाऊस पण बघणार आहोत आणि सगळे माझे काका. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही एकत्र सगळे फिरायला चाललो आहोत. मी देवगड किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा रस्ता थेट किल्ल्याकडे जातो. हा बघा समुद्र किनारा आणि पवनचक्की. किल्ल्याजवळ माणसांची वस्ती पण आहे. चला तर आता आपण पोचलो किल्ल्याजवळ. ती शाळेतल्या मुलांची पिकनिक पण आलेली दिसते. तुमची जर छोटी गाडी असेल तर तुम्ही आतमध्ये पण नेऊ शकता, म्हणून आम्ही आतमध्ये गाडी घेऊन गेलो. हा किल्ला मराठी साम्राज्याचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी 1705 ते 1729 या दरम्यान बांधला. पुढे ब्रिटिशांनी 1808 मध्ये ताबा मिळवला. हा किल्ला सुमारे 120 एकर परिसरात पसरलेला आहे. गाडीतून उतरून आम्ही सर्वात प्रथम मंदिरात गेलो आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंदिरात आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं. किल्ल्यावरती कॉलेजच्या मुलांची पिकनिक पण आली होती. ती मुलं कोल्हापूरवरनं आली होती. मंदिरात बसून जेवण करत होते. हे बघा, मंदिरात गणपती बाप्पांची मूर्ती.
कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगा. हा किल्ला महाराष्ट्रातील पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो, म्हणजेच गव्हर्नमेंटच्या अंडर. मम्मीने उंदीर मामाच्या कानात सांगितलं काय माहिती? किल्ला फिरण्यासाठी प्रवेश निःशुल्क आहे, म्हणजेच फ्री आहे. चला आता पाया पडून झाला, आता किल्ल्यावरती फिरूया. ही किल्ल्यावरती विहीर आहे, जी आता बुजवलेली आहे. हा आता नवीन बांधलेला कायमस्वरूपी स्टेज, जिथे छोटे मोठे प्रोग्राम केले जातात गणपती उत्सवाच्या दिवशी. या खड्ड्यात पूर्वी पाणी साठवले जायचे. किल्ल्याच्या बाजूला अशी तटबंदी बांधली होती. तर हे बघा किल्ल्याच्या बाजूला असलेलं लाईट हाऊस. बघा किती जोरात फिरतंय. आम्ही किल्ल्याभोवती फिरलो. हा बघा मित्रांनो, चारी बाजूने समुद्र आणि मध्ये किल्ला आहे.
हे बघा पवन चक्क्या. तर आता मित्रांनो बाय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.